आज मी तुला मोटिवेशन देणार नाही. आज मी तुला कम्फर्ट देणार नाही. आज मी तुला तुझं खरं ट्रूथ दाखवणार आहे. कारण तू मागे पडतोयस आणि तुला वाटतंय की तुझं लक खराब आहे, परिस्थिती खराब आहे, लोक सपोर्ट करत नाहीत. पण खरं कारण काही वेगळंच आहे. पहिलं कारण, तू स्वतःलाच खोटं सांगतोस. हो, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की तू स्वतःलाच फसवतोयस. मी उद्यापासून सुरू करेन, आता माझा मूड नाही, मी थोडा रेस्ट घेतो, नंतर करतो. हे एक्सक्यूजेस नाहीत, हे तुझं सेल्फ डिस्ट्रक्शन सिस्टम आहे. तुला सगळं कळतं, काय करायला पाहिजे तेही कळतं, पण तू करत नाहीस. आणि जो माणूस स्वतःशीच प्रामाणिक नाही, तो आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. दुसरं कारण, तू कम्फर्ट झोनमध्ये अडकलेला आहेस. तुला मोठं व्हायचं आहे, पण सॅक्रिफाईस करायचं नाही. तुला सक्सेस हवी आहे, पण पेन नको आहे. तुला यशस्वी व्हायचं आहे, पण अपयशाचा सामना करायचा नाही. हे शक्य आहे का? जिथे ग्रोथ आहे तिथे डिस्कम्फर्ट आहे. जिथे सक्सेस आहे तिथे स्ट्रगल आहे. जिथे यश आहे तिथे अपयश देखील आहे. पण तू काय करतोस? मोबाईल स्क्रोल करतोस, रील्स बघतोस आणि स्वतःलाच बिझी समजतोस. हे बिझी नाही, हे एस्केप आहे. तिसरं कारण, तू कन्सिस्टन्सी ठेवत नाहीस. तू सुरुवात करतोस, पूर्ण ताकदीने सुरुवात करतोस. 2 दिवस, 5 दिवस, कधीकधी 10 दिवस. आणि मग तू स्वतःला सांगतोस, इतकी मेहनत केली तरीही यश काही दिसत नाही, मग काय? तुम्ही प्रयत्न करणं कमी करता. काही लोक आठवडाभर मेहनत करून विषय कायमचा बंद करतात. अरे, असे केल्याने यश कसे मिळणार? आपले मोठे नेहमी सांगत आलेत, कष्ट करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही स्वतःला शाबासकी द्याल आणि म्हणाल, जर त्या दिवशी मी प्रयत्न सोडले असते तर हा यशाचा सोनेरी दिवस दिसला नसता. तुला वाटतं मोटिवेशन कायम राहील? नाही. सक्सेस मोटिवेशनवर नाही, डिसिप्लिनवर चालतो. दररोज थोडं थोडं करणं हा बोरिंग प्रोसेस आहे, पण हाच प्रोसेस तुला पुढे नेणार आहे. चौथं कारण, तू कंपॅरिझनमध्ये हरवला आहेस. त्याच्याकडे जॉब आहे, त्याने बिझनेस सुरू केला, ती पुढे गेली, आणि तू दुसऱ्यांकडे बघण्यात इतका बिझी आहेस की स्वतःकडे लक्ष द्यायला विसरलास. कंपॅरिझन तुला इम्प्रूव्ह करत नाही, ते तुला इन्सिक्युअर बनवते. तुझा कॉम्पिटिशन कोणाशी आहे? इतरांच्या तुलनेत जर तू स्वतःशीच कॉम्पिटिशन केलेस तर इतरांना तुला रोखणं अशक्य होईल. आज मी कालच्यापेक्षा अधिक चांगले करेन, ही मेंटॅलिटी खूप कमी लोकांमध्ये असते. म्हणून कालच्या स्वतःशी कॉम्पिटिशन ठेवायचे. पाचवं कारण, तू फिअरमुळे ॲक्शन घेत नाहीस. तुला भीती वाटते, जर फेल झालो तर? लोक काय म्हणतील? जर जमलं नाही तर? पण एक गोष्ट लक्षात ठेव, फेल होणं वाईट नाही, ट्राय न करणं वाईट आहे. कारण फेलियर तुला शिकवतो, पण रिग्रेट तुला आतून संपवतो. सहावं कारण, तू क्लॅरिटीशिवाय धावत आहेस. तुला काय हवं आहे हेच क्लिअर नाही. तू सगळं करतोस, थोडं स्टडिंग, थोडं बिझनेस, थोडं यूट्यूब, पण फोकस नाही. फोकस नसलेला माणूस कधीच रिझल्ट देऊ शकत नाही. एक गोल ठरव आणि त्यावर ऑब्सेस्ड हो. सातवं कारण, तू डिसिप्लिनला इग्नोर करतोस. तुला वाटतं सक्सेस म्हणजे इन्स्पिरेशन, पण रियालिटी काय आहे? सक्सेस म्हणजे लवकर उठणं, काम करणं, एक्सक्यूजेस न देणं आणि रिपीट करणं. सिंपल आहे, पण इझी नाही. आठवं कारण, तू रॉंग सर्कलमध्ये आहेस. तुझ्या आसपासचे लोक तुला ग्रो करतायत की पुल डाऊन? जर तुझं एन्व्हायरमेंट वीक असेल तर तू कितीही स्ट्रॉंग असलास तू पडणारच. तुला तुझं सर्कल बदलावं लागेल, नाहीतर तुझं फ्युचर बदलणार नाही. नववं कारण, तू पेशन्स हरवतोस. तुला इन्स्टंट रिझल्ट हवा आहे. 1 महिना काम केलं, रिझल्ट नाही आणि तू क्विट. सक्सेस हा स्लो प्रोसेस आहे. झाड लावल्यावर लगेच फळ मिळत नाही, पण तू रोज पाणी घालतोस. तसंच लाईफमध्ये आहे. 10वं कारण, तू रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीस. तू ब्लेम करतोस. घरची सिच्युएशन, मनी प्रॉब्लेम, टाईम नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी तू 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीस त्या दिवशी तुझं लाईफ बदलायला सुरुवात होईल. आता शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तू मागे पडतोयस कारण तू अजून सिरियस झालेला नाहीस. तुला अजून पेन जाणवत नाही, तुला अजून अर्जन्सी नाही. आणि जोपर्यंत अर्जन्सी येत नाही तोपर्यंत चेंज होत नाही. फायनल मेसेज, ऐक, तुझं लाईफ कोणी बदलणार नाही. ना तुझं लक, ना तुझी फॅमिली, ना तुझे फ्रेंड्स. तूच बदलणार आहेस. आज डिसिजन घे. एक्सक्यूजेस सोडायचे की नाही? कम्फर्ट सोडायचा की नाही? आणि खरंच पुढे जायचं की नाही? कारण 1 वर्षानंतर तू पुन्हा याच ठिकाणी असणार आहेस, किंवा कम्प्लिटली डिफरंट लेवलवर. डिसिजन तुझा आहे. जर खरंच लाईफ बदलायचं असेल ना, तर आजपासून एकच रूल फॉलो कर. नो एक्सक्यूजेस, ओनली ॲक्शन. रिपीट कर, दररोज कर, आणि बघ तुझं आयुष्य कसं बदलतं. आणि हाच आहे द 7th माइंडसेट.